क्लाउड बस्ट लाईक सिच्युएशन असा जाहीर करताना एक वॉर्निंग इश्यू करण्यात आली। हा वॉर्निंग 7 जुलै 2026 म्हणजे उद्याच्या दिवशीसाठी आहे। या अनुषंगाने आपल्याला पूर्ण तयारी करण्याची सूचना देण्यात आलेली आहे। याचा जो एपिसेंटर या प्रेडिक्टेड एपिसेंटर आहे ते नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरमध्ये दर्शवण्यात आलेली आहे। ते कदाचित त्र्यंबकेश्वर तालुकामध्ये राहणार आहे आणि या जो एपिसेंटर आहे ते त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक या 3 तालुक्याच्या क्षेत्रामध्ये राहणार आहे। परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता त्याच्याशिवाय आपले नाशिक तालुका, पेठ तालुका, दिंडोरी तालुका आणि जो पूर्ण आपला पश्चिम पट्टा आहे त्याच्यामध्ये कळवण, त्याच्यासोबत सटाणा, बागलाण या सर्व तालुक्यामध्ये पण पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे। परंतु एक्स्ट्रीम हेवी रेनफॉल जो आहे शॉर्ट ड्युरेशनमध्ये ज्यांना आपण क्लाउड बस्ट म्हणतो त्याचा जो अंदाज आहे ते बेसिकली त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक या जो नाशिक शहराचे जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे। जसे जसे वेदर मॉडेल्स अजून डेव्हलप होतील आणि अजून आपल्याला हवामानचे इशारा मिळेल तशा आपल्याला अजून ॲक्युरेटली लक्षात येणार आहे की नेमकी कुठे आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे। सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आज सकाळी जो बैठक घेतली त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहे की लागणारे सर्व अनुषंगाने गोष्टीचे नियोजन आपल्याला करायचे आहे। त्याच्या अनुषंगाने साहेबांचे दिलेले निर्देशानुसार खालीलप्रमाणे या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे। नंबर 1 की उद्याच्या दिवशी नाशिक शहर वगळून नाशिक शहरच्या संदर्भामध्ये म्हणजे पाऊस राहणार आहे, परंतु त्याचा जो स्थानिक नियोजन आहे नाशिक शहर महानगरपालिकेचे सन्मान्य महापौर आणि सन्मान्य मनपा आयुक्त आज करणार आहे। परंतु नाशिक शहर वगळून जो उर्वरित ग्रामीण भाग आहे नाशिक तालुक्याचे, इगतपुरी तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुका या 3 तालुक्यामध्ये सर्व